नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला ज्ञानात भर घालणारी माहिती सांगणार आहे. तुमच्या सर्वांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. 1. निंदा नेहमी त्याच व्यक्तींची होत असते जी नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जाते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, तसंच निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. 2. उगवलेला प्रत्येक दिवस मावळणार असतो, म्हणून दिवसाचा प्रत्येक क्षण भरभरून जगा. 3. जितक्या वाईट दिवसांचा सामना कराल, त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला मिळतील. 4. परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मिळत असतं. 5. दुःखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्यच नाही. 6. मृत्यू हे अटळ आहे हे माहीत असूनही व्यक्तींमध्ये किती गर्विष्ठपणा आहे. जरा विचार करा, माणसामध्ये मृत्यू हे नसतं तर ही दुनिया अहंकाराने संपूर्ण भरली असती. 7. हक्क ज्या ठिकाणी दाखवायला पाहिजे तिथे आपल्या शब्दांची, विचारांची, भावनांची कदर केली जाते. 8. चांगले लोक जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा वाईट दिवसही चांगले होऊन जातात. 9. विश्वास ठेवा, आपण ज्यांना मदत केली आहे ते पुन्हा आपल्याला सर्व भेटणारच. 10. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारायला शिका. 11. अहंकारात आणि संस्कारात फरक फक्त इतकाच असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, त्याचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो, त्याचे नाव संस्कार. 12. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. 13. नवीन बदलांशी जुळवून घेताना आपले संस्कार जपण्याची कला ज्यांना जमते ते खरे हुशार. 14. आनंदी क्षणांसाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात. 15. एका रात्रीत यश मिळत नसते, त्याच्या मागे बऱ्याच वर्षाची मेहनत असते. 16. संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरेच युद्ध शांततेने जिंकता येतात. 17. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतातच. 18. वास्तवात आणि विस्तवात हात घालायची इच्छा असेल तर चटके सोसायची तयारी ठेवावी लागते. 19. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत खूप संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. 20. यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्यांच्या नशिबापेक्षा त्यांच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे दिसून येईल. 21. आपले मन ज्यांच्यामुळे दुखावेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचेच नाही. धन्यवाद. मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.